हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती ठाणांबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। तर पावसाळा चालू झाला असं समजायला काही हरकत नाही, कारण जून महिना याला अगदीच 5-6 दिवस बाकी आहेत आणि मे महिन्यातच पाऊस चालू झाला आहे आणि तोही असा काही थोडाफार पडत नाही, तो कंटिन्यू दिवसभरातून एकदा दोनदा तरी पडतोच आहे। तर म्हटलं जोपर्यंत रिमझिम असा पाऊस आहे तर आपल्या बदलापूरच्या जवळचाच म्हणजे मुळगाव आणि बारबी डॅमच्या साईडला जर आपण राऊंड मारून येऊया, तर कारण पुढे नंतर भरपूर जोरात पाऊस पडला तर त्या साईडला फिरायला मिळणार नाही आणि जरी मिळालंच तरी आपण असं रेग्युलर निघतो असं आरामात तसं जाता नाही येणार। तर म्हटलं चला आता जाऊया, तर मी निघाली आहे घरातून आता, सो चला। हा आहे ब्रिज बदलापूर आणि बदलापूर गावाला जोडणारा आणि हा ब्रिज क्रॉस करून पहिलाच आपल्याला राईट घ्यायचा आहे, म्हणजे आपण मुळगाव आणि डॅमच्या साईडला जाऊ आणि हे आहे बदलापूर गाव आणि बदलापूर गावातला पहिलाच आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे, जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तो लेफ्ट आपल्याला घ्यायचा आणि स्ट्रेट समोरून निघून जायचा आहे। तोच हायवे आपल्याला पुढे कंटिन्यू पकडायचा आहे आणि मध्ये कुठेच टर्निंग नाही आहे, तो हायवे जो आहे तो पुढे आपल्याला घेऊन जाईल बरोबर मुळगाव आणि मुळगावच्या इथून बारबी डॅमला। तुम्ही बघू शकता पाऊस किती छान रिमझिम पडत होता आणि गाडीवरून मी मस्त फिरत होते, तर मला भरपूर मजा येत होती आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघताय, पूर्ण ढग अशी खाली आली होती डोंगरांवरती आणि झाडं पूर्ण अशी हिरवळ पसरली होती, तर भारी वाटत होतं सगळं। असं वडापावचं सेंटर म्हणा तुम्ही, हे बघा इकडे सगळीकडे वडापाव आहे आणि आज संडे आहे त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही चहा आणि वडापाव खायला आत्ता थांबणार नाही। रिटर्न घरी जाताना बघू, जर वाटलंच तर आम्ही थांबू, पण इथे ट्रॅफिक पण होऊ शकतं जाम। तुम्हाला पुढचा रस्ताही दिसत असेल व्हिडिओमध्ये, मी जरा झूम करून दाखवते। पुढे सुद्धा भरपूर गाड्या आहेत। मुळगाव मधून बारबी डॅमला जाताना ही सगळी छोटी छोटी गावं लागत आहेत आणि ह्या दोन रस्त्यांमधून ह्या साईडचा रस्ता आहे तो डॅमकडे जातोय, इकडून पण आपण जाऊ शकतो, पण हा रस्ता जरा वळणाचा आहे आणि हा एकच रस्ता स्ट्रेट वळण घेत जातो, पण एकच रस्ता आहे स्ट्रेट। डॅमला जाताना आपल्याला ही शाळा लागायला पाहिजे, म्हणजे आपण बरोबर वेने जातोय। होलीरिट या शाळेचं नाव आहे आणि बदलापूर मधली खूप फेमस शाळा आहे आणि लांब आहे बदलापूर मधून। तर चला आपण आलोय बारबी डॅमच्या जवळ, तुम्हाला नाव दिसत असेल बारबी धरण आणि वरती नाव आहे बारबी डॅम। एन्जॉय करो तथास्तु। इथे आहे बारबी डॅम हा, आणि या डॅमच्या बरोबर समोर या साईडला तुम्हाला हा सिनोरियो दिसत असेल, सी
आता आपण इथे डॅमच्या इथे आपण ह्या डॅमच्या इथे थोडं थांबलो होतो इथे. आता इथून आपण स्ट्रेट पुढे जातोय कारण पुढे जर असं जंगल वगैरे आहे तो रोड म्हणजे मधून फिरताना खूप छान वाटतं. तर इथून आपण स्ट्रेट पण जाऊ शकतो सरळ आणि हा टर्न पण घेऊ शकतो. ह्या टर्नला जर गेल्याच्या नंतर तुम्हाला पुढे एक छान नदी लागेल आणि ती नदी खूप छान वाटते बघण्यासाठी. पावसाळ्यात तर अजूनच भारी वाटेल. ते सगळे लोक जे येत आहेत ते सगळे ह्या साईडला फिरायलाच आलेले आहेत कारण एवढी गर्दी ह्या साईडला नसते. फक्त सॅटर्डे संडे आणि पावसाळ्यात इथे भरपूर गर्दी असते. या दोन रस्त्यामधून आपल्याला त्या साईडच्या रस्त्याला नाही जायचं, आपल्याला स्ट्रेट जायचं, स्ट्रेट इकडे. तर ह्या ब्रिजच्या वरती आपण आल्यावरती इथे तुम्हाला सिनरी दिसत असेल सी. आणि ते ऑलरेडी भरपूर लोक फिरायला आले आहेत, पाण्यामध्ये खेळत आहेत वगैरे सी व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि पुढे सुद्धा भरपूर पार्किंग झाली आहे. भरपूर ट्रॅफिक आहे, भरपूर लोक इकडे आलेले आहेत. खूप गर्दी आहे, खूप लोक आहेत. अदरवाईज इतके इथे रेग्युलर डेजमध्ये इथे नसते गर्दी, बट आज खूप गर्दी आहे. तर आता आम्ही काही खाली उतरणार नाही, इथूनच आम्ही वरती फिरायला जाऊ आणि तिथून पुन्हा रिटर्न घरी जाऊ. गाड़ी खराब हुई लगता है हम लोगों को. हा बार्बी डॅमचा हिलला जाण्याचा रोड आहे. आपण आधी खालच्या एका गावामध्ये गेलो होतो चांदप, आणि हा वरती जाणारा रस्ता आहे. तर आम्ही मध्येच थांबलोय. इथून आम्ही आलो होतो ह्या रस्त्याने, या रस्त्याने आम्ही आलो होतो, आणि हा रस्ता असाच पुढे जातो मुरबाड साईडला वगैरे. पण आम्ही आता मधल्या पॉइंटला थांबलोय इथे. तुम्ही जर इकडे कधी आलात तर तुम्हाला हा पॉइंट दिसेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल हे इथे खाली जे आहे ते पाणी आहे, आणि वरती तिथे थोडंसं असं डोंगर असल्यासारखं आहे, आणि त्याच्या वरती आकाश आहे, म्हणजे ढग आहेत, म्हणजे पावसांसाठी पडणाऱ्या पाण्याचे ती ढग जमा झालेली आहेत. त्याच्यामुळे पूर्ण ते धुरकट दिसते, असं क्लिअर दिसत नाहीये. मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते. तुम्हाला पाणी इथे दिसतंय का तुम्ही बघा, हे पाणी आहे, हा मध्यंतरी एक डोंगर आहे, आणि वरती निळा आकाश आहे, आणि धुकं जमा झालं आहे ढगांमुळे, म्हणजे पावसाच्या पाण्याचे जे ढग आहेत त्याच्यामुळे धुकं निर्माण झालं. आत्ता बार्बी डॅम तुम्ही बघितला, आणि हे आहे बार्बी डॅमचे जंगल.
जे पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि आता आम्ही इथून रिटर्न जातोय बदलापूरला. तर आम्ही आता होतो बार्बी डॅमला आणि तिथून आम्ही डायरेक्ट बदलापूरला आलो, कारण पाऊस मध्ये खूपच जोरात पडायला लागला. मग आम्ही म्हटलं बदलापूरला डायरेक्ट गाडी थांबूया. आणि मग आता आम्ही मस्तपैकी चहा आणि गरमागरमा भजी खातोय. तर चला. जिथे आम्ही वडापाव खाल्ला तिथे आम्हाला चहा मिळाला नाही जवळपास, आणि त्यांच्या इथेही नव्हता. मग म्हटलं आम्ही बदलापूर वेस्टचा जो महाराजा चायवाला आहे तिथे चाय प्यायला आलो. हा आहे महाराजा चायवाला बदलापूरचा, बदलापूर वेस्टचा जो आहे अजय राजा हॉलच्या समोर अगदी. इथे एवढी गर्दी नाही. बदलापूर ईस्टवाल्या महाराजा चाय कात्रपचा जो आहे ते तिकडे भरपूर गर्दी असते. मस्तपैकी बार्बी डॅम साईडला इतक्या छान ग्रीनरीमध्ये फिरून आल्यावरती असा मस्त गरमागरम चहा वडापाव खाऊन खूप मस्त वाटतंय. तर मस्तपैकी मी फिरून आले आणि मला खूप छान वाटतंय, कारण बदलापूर खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे. शहराचा एक भाग आहे, तसाच एक वेगळा भाग म्हणजे गावाकडचाही भाग आहे. तुम्हाला बदलापूरमध्ये दोन्ही वेगवेगळे असे ठिकाणं बघायला मिळतील, जिथे पूर्ण बिल्डिंग्स वगैरे असं पूर्ण शहर आहे आणि एका साईडला पूर्ण ग्रीनरी गाव साईड आहे. त्याच्यामुळे बदलापूरला तुम्ही कधी येणार असाल तर नक्की तुम्ही भेट द्या. तुम्हाला दोन वेगवेगळी शहराची एकत्रच बघायला मिळतील. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.